जंगलामध्ये हरिण असतं, पारधी हरणाला जर पकडायचं असेल तर हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्यावर एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो आणि झाडावर बसून फक्त बिन वाजवत राहतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी त्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला तिळभर सुद्धा जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास गेली आशा पास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास निवारोनी गेली आशा पास निवारोनी गेली आशा पास गेली आशा पास टाळ्या वाजवा संजोबासाठी. वा हा. भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला राजकारण आपला नाही 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 चुकलं. हा, विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. म्हणून महाराज म्हणले नादी लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरी ना. देह विसरला अंग. बिनेचा नाद ऐकताना त्याला देहाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे, एवढं एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना. कासविनीला स्तन नसतात ना. कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग कोणी म्हणाल लेकराला दूध मिळालं नाही तर लेकरू जगणं शक्य आहे का? गुरुजी, लेकरू जगायचं असेल तर त्याला कशाची गरज आहे? दुधाची गरज आहे ना. मग कासविनीचं पिलू कशावर जगतं, तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याची आयुष्यात भेट होत नाही. आई मुलाकडं प्रेमानं पाहते, मुलगा आईकडं प्रेमानं पाहतो आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगोन. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का? इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. ही सगळी प्रेमाने जमलेली माणसं आहे. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे ना, एक माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का, असं आहे संजू महाराज आसाराम बुवा, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. नाही कळल्याबद्दल धन्यवाद. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. एखाद्या माणसानं जर तुम्हाला चुकीचं ठरवलं तर तुम्ही कितीही चांगलं वागा, तो आयुष्यभर तुम्हाला चुकीचं समजणार आहे. हा दोष तुमचा नाही, त्याने तुमच्या एक मॉडेल फिट केलेला आहे डोक्यामध्ये, बस त्याच्या बाहेर तो कधी जाऊ शकणार नाही.
म्हणून चांगलं वाईट वागणं हे आपल्यापेक्षा पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतं, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात पाहतानी प्रेम असावं, बोलतानी प्रेम असावं. तुका म्हणे पाहे का सविचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराजा अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे एक विनवणी विनंती करतात. पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आणि याच्यासाठी 3 दृष्टांत आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीच्या आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. लक्ष देऊ नये का? परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा आहे का? परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का? मग काही शिंग येतात का? नाही. परमार्थात आल्यानंतर काय त्याच्या 2 डोळ्याचे 4 डोळे होतात का? त्याच्या 2 हाताचे 4 हात होतात का? परमार्थात आल्यानंतर नेमकं काय होतं? माणूस तर तोच असतो ना. लोक म्हणतात हा बदलला म्हणजे नेमकं काय झालं? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच. हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी नेण्याची गरज नाही. लक्ष देऊन ऐका. तसं मनानं परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा, पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन, लक्ष देऊन ऐका बरं का, परमार्थ मनाने करायचा आणि मनासाठीच करायचा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता त्या मावल्या मागे बसल्या, ऐकताय ना माया हो? हां, तुम्ही जर शेतात गेले आणि तुमच्या पायात जर काटा मोडला मावल्या हो, तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? महिला मंडळ बोलता येतं ना तुम्हाला? तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या मावल्या हो? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या? माय बोला. माया हो, शेतात गेले पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने काटा काढता. तुम्ही का साधा काटा काढा विधानसभेला? हा काटा 5 वर्ष आठवणीत राहणार आहे मला. आणि एक काट्याने काटा काढणं तुम्हाला जमतं, बाकीच्याला जमत नाही. ऐका आता, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार. तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशा निवशी शशीमये वाथोर जाऊन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं? एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का बाबाच, दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडे एका कीर्तनात नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो असं काही आहे का? मला वाटतं बाबा काही जास्त कीर्तन करत नाहीत, बरोबर आहे ना? पण महाराज वर्षभर फिरणाऱ्याला बी एवढा सप्ताह करणं होत नाही. कीर्तनच करायची काय करायचे जगण्यासाठी? ह्या मानसिकतेच्या बाहेर या की हे कीर्तन असल्यावरच जगू शकतील. कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बाहेर या, बरोबर आहे ना? हा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा माणसाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर पटतं त्याला, पण तो आपल्याला म्हणतो बरं हा ऐकलं तुमचं घातली माळ, काय सांगतो घालत नाही बरं आपल्याला बोलतो, ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही बा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या, बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या, बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या,
हा बरोबर आहे. हा 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 लक्ष द्या. बोकड्याचं पाहून गेल ना, आपुली आपण करा सोडो. एखादा बोकड्या तुमच्याकडे तक्रार घेऊन आला का बा मला नाही खाल्लं तर माझं काय होईल म्हणून, लक्षात ठेवा हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन लगेच महाराजाच्या अपोजिट साईडला तयार असतं बरं का. हा माणसाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज, मन देवाकडे येत नाही. पण काय येत नाही? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायो रीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. संजू बुवा याला जायला यायला वेळ लागत नाही. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मन येवण येवण जसा खाकसचा दाना. मन येवण येवण जसा खाकसचा दाना. मन एवढ एवढ मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना. जसा खाकसाचा दाना. मन केवढ केवढ त्याचा आभाळ माईना. वा 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 मनावर घेण्यासारखं आहे. हा छान आहे, बरोबर आहे ना. महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे. याला जायला यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला न्यायला वेळ लागत नाही. बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून, पण बोला. हा मला सांगा, इथून बसनं पुण्याला जायचं असेल तर अंदाजे किती तास लागतात? हा 4 तास. बसनं जायचं असेल तर 4 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास, बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्धा तास. आणि आपल्या 22ला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलणार नाही. 22ला एवढा सप्ताह होऊ शकतो आणि विमानतळ का होऊ शकत नाही? वाजवा टाळ्या, काय प्रॉब्लेम नाही. 22ला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. आपण खोटं बोलत नाही महाराज. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ अध्यक्ष महोदय. येणारी पंचवार्षिक निवडून दाखवू, बरोबर आहे. इथून विमानाची व्यवस्था असते तर 15-20 मिनिटाचा वेळ लागला असता, बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. किती चंचल मन आहे, एक क्षण शांत राहत नाही. त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल. आता शेतात सप्ताहाचं खालचा दगड त्याच्यातून वर आणल. मनाचा स्वभाव आहे तो. माणसं शांत बसू शकत नाही. एक क्षण शांत राहत नाही माणसं. एक क्षण. झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिसायला गेले ना असं रामबुवा की शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय. वल कुठो रे पाहलो. हागताही खोडी चळ न मोडी काडी. प्रमाण आहे त्या.
अहो बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगण्याचं काय कारण होतं? ज्या अर्थी बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी तिथं सुद्धा मन शांत राहत नाही, एक क्षण मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले धरिताही पर्यावरेना, लक्षात ठेवा. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए, तकदीर बदल. महाराज म्हणले ए मन बडा चंचल आहे, काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा. माझ्याकडे लक्ष द्या. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे दावे सैराट आरची. हा मन वढाय वढाय उभा पिकाचे उभ्या पिकाचा ढोरा. किती हकले हकार विरयत माघारे. किती हकला हकार विरुये माघारे. मन वढाय वढाय उभ्या पिकाचे ढोरे. किती हकाल हकाल विरयता घरे. मन वढाय वढाय बहिणाबाई चौधरी आहे का नाही? उभ्या वया बरोबर आहे ना. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. महाराज म्हणले या मनाला आपण हे ढोरासारखं आहे, त्या आवरायचा प्रयत्न केला तरी आवरत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचंय. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मन भगवंताचं भजन करायला तयार होत नाही, पण का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काभाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवाला झाली. महाराज म्हणले योगिया साधली जीवन काळा. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम, 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 किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, 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 माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड. दोघांसाठी टाळ्या वाजवाया जोरदार. महाराज म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा
कुमार मदनाचा पुतळा. लक्ष द्या माझ्याकडे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ऐकताय ना सर्व? अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही, असं एवढा सज्जनपणाचा आव नका ना आणू. हो, महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणलं किती अपमान आहे. मला माहीत असतं ना माणसाला दारू कडू आहे का नाही. बाळा याच्या करण्याची आवाज थोडी कमी कर. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची, बाबा दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडंच पितो, माझी मला माहिती आहे. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावातला एक दारू पित होता आणि त्याच्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं, बरोबर आहे ना. मग त्याला संभाजीनगरला नेलं. मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा, दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तर प्यायची बंद कर. असं काही बी बोलू नका हो म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला तुम्ही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. महाराज म्हणले देवाचं नाव गोड आहे, पण घेई घेई मा देवाचे, घेई घेई मा देवाचे, घेई घेई मा देवाचे, घेई घेई मा देवाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई मा देवाचे, घेई घेई मा देवा, गेई गेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. ते लाईव्ह बंद केलंच नाही दादा तुम्ही. नाही बंद, चालू आहे तुमचं लाईव्ह. करून टाका ना बंद. कशाला? सांगितल्यावर तर ऐकाय पाहिजे ना. नाही, स्क्रीन बी चालू आहे तुम्ही बी चालू आहे, असं दोन्ही चालूच आहे तुम्ही, बरोबर आहे ना. आणि लाईव्ह बी चालू आहे, असं तिन्ही चालू आहे. विठाला ऐकायला पाहिजे सांगितल्यानंतर. चला, महाराज म्हणले गेई गेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत. देवाचं नाव गोड आहे, घ्यायला आवडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. एका वाक्यात बोलेल मी तुम्हाला, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी नारळी सप्ताहित असेल तर गावातल्या सर्वाला बरं वाटतं असं समजू नका. काही ना त्या ते पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपले जेव्हा आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका काय. अरे तुम्ही मुसलमानाचा इस्तेमा बघा, याच्यापेक्षा 10 पट मोठा असतो. आणि मुसलमान लोक आलेल्या जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या गाड्या अडवून जेव घालतात. तुम्ही पाहिला असेल कधी. त्यांचा आदर्श तरी आपण घेतला पाहिजे. आपण आपल्या 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. ये समीर शेख है ना, इधर समीर है ना, बरोबर सही बोल रहा हूं ना मैं. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. शुक्रवारच्या नमाजाची वेळ असू द्या, मुसलमानाचं केवढंही दुकान बंद दिसेल तुम्हाला. आणि आठवड्याला जुम्मा बोलते उसको, जुम्मे का दिन है बोले आज काम पे नहीं आ सकते, बरोबर आहे. 200 रुपयानं काम करणारा बिगारी असू द्या, नाही तर लाख रुपये रोज कमवणारा उद्योगपती असू द्या, बंद ठेवतो तो. शुक्रवारी जात नाही, म्हणतो जुम्मे का दिन है, नमाज अदा करनी पडती है. ही निष्ठा घेतली पाहिजे का नाही आपण.
कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. अरे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, देशातल्या, विदेशातल्या कोणत्याही मुसलमानाला विचार. आता मी दुबईलाही कीर्तन करून आलो, विदेशात सुद्धा कीर्तन करून आलो. पूर्ण मुस्लिम कंट्री आहे दुबई. कोणत्याही मुसलमानाला विचारा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणतं. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा भेटत नाही. भेटला तर माझ्याकडे आणा, मी कीर्तन करायचं बंद करेल. पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. प्रॉब्लेम हिंदूचा आहे. ख्रिश्चनाला येशू मान्य, बौद्धांना बौद्ध मान्य, शिखांना गुरु नानक मान्य, मुसलमानाला अल्लाह मान्य. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेली माणसं तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? एवढ्यावरच संडास राहिले का आपले? अरे वैभव आहे संप्रदायाचं. हे कुंभमेळा, संप्रदायाचा कुंभमेळा आहे आणि हे जपलं पाहिजे. वेडे होते का भगवान बाबा नारळी सप्ताह सुरू करायला, वामन भाऊ नारळी सप्ताह सुरू करायला, नारायण बाबा, नारायण गडकर नारळी सप्ताह सुरू करायला वेडे होते? अरे सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. ही ताकद आहे संप्रदायाची. ही संप्रदायाची ताकद समाजाला कळणं गरजेचं असतं. पण आवडत नाही लोकांना. का आवडत नाही? महाराज म्हणले विषयाच्या सुखात गुरफटलेले, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या तयार होत नाही. याचं पहिलं कारण आहे का? अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे. हे पहिलं कारण. म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. दुसरं कारण लक्ष द्या, बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण, एकदा देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही म्हणून देवाकडे येत नाही. 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. लक्ष द्या, पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार. अनादी संसार मायेच्या अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहेत. लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार मिळतात ते संसाराचे का परमार्थाचे? संसाराचे. वर्ष 1.5 वर्षाचं पोरगा असतं, कपड्यात गुंडाळलेला असा राम, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, अर्धम धर, त्याला मोठं तर होऊ दे. वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. भावाची पोरगी आली का ही तुही बायको, शाळेतली पोरगी आली का ही तुही बायको, पाहुण्याची पोरगी आली का ही तुही बायको. लहानपणापासून बायको 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 त्याच्या डोक्यात घातली. बर करून कोण द्यायला आग्रह करते? आईच. आईचाच आग्रह असतो बरं का. बायको करून द्यायला लावणारी आई, लहानपणापासून डोक्यात घालणारी आई, आणि पुढं चालून त्रास सुनेचा कुणाला? बोला ना, आईलाच. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. महाराज म्हणले बरोबर आहे का ना? आईच ना. एक आईनं लहानपणापासून आपल्या पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही, बोला, श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती. ऐका, शिवराजाला नव्हतं माहीत स्वराज्याची कमतरता आहे, ते उणीव मासाहेबाला भासली होती. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं.
बापन मला काय कळत होतं आळंदीला जावं शिकावं कीर्तनकार व्हावं हे बापन ठरवावं लागत असतं. कुणा हे बघा मला काय सांगायचं, आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊची कृपा. मासाहेब जिजाऊची कृपा. लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मरा. तुम्ही राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. आणि शिवाजी महाराज जन्माला यायला आजही तयार आहेत, पण महाराज म्हणले मला जिजाऊची कूस मिळायला तयार नाही. कूस लागेल ना. असे महापुरुष जन्माला येण्यासाठी खानदानी रक्त लागत असतं महाराज. ते काय सोपी गोष्ट आहे. मी प्रसंग ऐकलेला आहे. जेव्हा भगवान बाबाचा शेवटचा सोहळा होता, अंत्यविधीचा सोहळा, तेव्हा सर्व भगवान बाबाच्या चरणाचं दर्शन घेत होते. आणि वामन भाऊ महाराजानं भगवान बाबाच्या आईचं म्हणजे कौतिका आईच्या उदराचं दर्शन घेतलं. लोक म्हणले भाऊ सगळे बाबांच्या चरणाचं दर्शन घेताय आणि तुम्ही आईच्या उदराचं दर्शन घेता. तेव्हा वामन भाऊंचे शब्द आहेत, अरे हा हिरा ज्या आईनं 9 महिने 9 दिवस कुशीत वागवला ती कूस किती पवित्र असेल, तसं छत्रपतीला जन्माला घालणारी कूस किती पवित्र असेल महाराज. संस्कार महत्वाचे आहे ना. लहानपणापासून आपल्या घरात संस्कार पाहिजे. हे सोपी गोष्ट नसते बरं का. मग असा महात्मा जन्माला येण्यासाठी आईची पुण्याई बापाची पुण्याई या सोपी गोष्ट आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हरीक वाटे, एवढी सोपी गोष्ट नाही. मग आपल्या घरात लहानपणापासून विषयाचे संस्कार आहेत म्हणजे संसाराचे संस्कार आहेत. ठीक आहे महाराज, मग आता भजन कीर्तन करायचं, मग लेकर बाळा इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. आसोनी संसारी जीवे वेगो करी, वेद शास्त्र बारी बाया संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी, संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. ना जग छोडो ना हरी बोलो. काही माणसं म्हणतात महाराज लोकांना डोंगरात जाऊन भजन करावं, हे कुठाने करायची काय गरज आहे? त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, ऐका. ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. महाराज म्हणले एवढी सोपी गोष्ट आहे. अलिप्त कमळ जेडी जैसे. साधू जरी आपल्याला संसारातल्या लोकात दिसत असला तर त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. महाराज म्हणले दोन्ही दिसती सारिके वर्म जाणे तो पार. हे सोपी गोष्ट नसती, लक्षात ठेवा. मग आता काय भजन करायचं म्हणजे काय करायचं? लक्ष द्या माझ्याकडे. आलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यात कमळाचा जन्म आहे, पण पाण्याशी तादात्म्य नसतं त्याचं. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. अजून सोपं करून सांगू का? संसारात दह्यातल्या केशासारखं राहावं. दह्यात केस पडला की धरला की अलगद बाहेर येतो. त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. संसारात माणसानं असं राहावं, धरलं की अलगद बाहेर यावं. जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे जनाला लागता दिसनाती, जनाला लागता दिसनाती, अशा संसारात जास्त गुंतून काय पडायचं? बुडबुड्यासारखा संसार आहे, याच्यात गुंतून काय बसायचं? पहिलं कारण विषयाचे संस्कार. मग देवाला विनंती करा, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरू, ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. महाराज म्हणले माझ्या मना लागू छंद छंद, माझ्या गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद.
गोविंद गोविंद मना लागलिया छंद छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले राम रंगी रंगले आत्मा रंगी रंगले राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी मन हे राम रंगी रंगले. आपलं मन रंगलं पाहिजे, पण कशामध्ये? राम नामाच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. मग पहिलं कारण विषयाचे संस्कार, आणि दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. आज कुणालाच बंधनं नको आहेत. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे त्या माळीमध्ये. महाराज म्हणले पण हे बंधन नको वाटतात ना. काही म्हणतात 10,000 वर्गणी घ्या पण ती माळीचं नाव काढू नका. काय म्हणतात? बाबा पंगत घालाय सांगा पण ते माळ घालाय सांगू नका. बरोबर आहे ना? अशी म्हणणारी माणसं भेटत असतील. माळ नको, बंधन नको वाटतात लोकांना. बघा, सासूचं सुनेचं पटत नाही का? सासू बंधनं टाकतीन, सुनेला बंधनात राहायला आवडत नाही. सोपं आहे ते, काही जास्त कारण आहे मोठं? सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं ना मला मोकळं जगू जावं. एकदा ड्रोन कड पहा सगळ्यांना. बापरे, काय फिरायला लागला राव. लाल लाईट, हिरवा लाईट, हो त्याला. हा, आता तो तसाच राहणार आहे कीर्तन वस्तूर. लहान मोठा होणार नाही. तुम्ही माझ्याकडे पहा. हा, लक्ष द्या माझ्याकडे. बरोबर आहे? सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं, सुनेला वाटतं हिना मोकळं जगू द्यावं. बरोबर आहे? सासूला वाटतं मी घराची मालकीण आहे, माझ्या अंडरनं घर चाललं पाहिजे, आणि सुनेला वाटतं हिच्या पोराला माझ्या बापानं कपड्या सकट विकत घेतलेलं आहे, हिच्या अंडर खाली मी कशाला राहू. सासूला वाटतं मी जसं मोठं कुंकू कपाळावर लावते तसं माझ्या सुनेने लावावं, मी जसा डोक्यावर पदर घेते तसं माझ्या सुनेने घ्यावा. आता कपाळाला मोठं कुंकू लावण्यामागं काय कारण आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा कुंकू लावण्यामागं भाव आहे. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीनं पाहावं लागतो कपाळावर आहे का नाही धनी. बरं, त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, कपाटाला धनी सापडल. त्याला इच्छा असेल तेव्हा ती काढून चिटकवती आणि पुन्हा वाटलं की कपाळावर आणती. त्या धन्याला इज्जत राहिली नाही महाराज. बरं, मोठ्या मोठ्या शहरात गेले तर धनी बी मॅचिंगचा झाला आता. म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज, आणि जसा ब्लाऊज तशीच टिकली. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि मुहूर्त झाला. अहो म्हणलं लग्नाची ती वेळ झाली, मुहूर्त आलाय, लग्न लावून घ्या म्हणे. नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं बा रुसाय? मला म्हणले तुम्हीच जाऊन विचारा. म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली, ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना म्हणे. अहो म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग, मला का जीव नाही का म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बुवा आण राणी कलरचा ब्लाऊज पीस. एकानं आणला ते ब्लाऊज पीस आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का तिथं, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो म्हणलं हे का राणी कलरचा ब्लाऊज पीस, आणि दिला. हसली म्हातारी. म्हणलं झालं का आता मॅचिंग? हो म्हणे महाराज. आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता? काही लिमिट आहे का नाही त्याला? हे बघा, मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. वा. हे बघा, एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादा स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर काशीनाथ बाबा सारखा असेल तर जग तुमच्या प्रेमात. सगळ्यात मोठी ईश्वरी देण ह्या माणसाकडे काय असेल तर ती स्वभाव आहे. लोक आमचे बाबा कीर्तन कसे करतात चर्चा नाहीत करत, आमच्या बाबाचा स्वभाव गोड आहे म्हणतात. म्हणून सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना मानतात. लक्षात ठेवा, स्वभाव, अरे डोक्यावर घेऊन नाचतात लोक स्वभाव चांगला असेल. बरोबर आहे ना? म्हणून ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. लक्षात ठेवा. मी बोलून गेलो मागे की माणसाचं ड्रायव्हर सारखं जीवन असलं पाहिजे.
समोरून गाडी आली ती एक टायर खाली टाकावा आणि गाडी नसली तर बगल मारून पुढं जावं. आणि जर ॲडजस्ट केलं नाही ना ड्रायव्हरनं तर दुसऱ्या क्षणाला ॲक्सिडेंट आहे. स्वभाव रोज फिरायचं आहे आपल्याला, कोणा संगतंडत राहता मार. बरोबर आहे का? आले नाही हे दोघं माझ्या घरी कार्यक्रमाला, पण कशाला नादी लागू मी यायची. बरोबर आहे का नाही? आता घ्यायचं ॲडजस्ट करून. बरोबर आहे का नाही? कुठं बरोबर आहे ना. आता याच्यापेक्षा अजून काय सांगायचं. विठाला विठाला अडचण येत राहते, कारण त्या दिवशी वामन भाऊच्या सप्ताहाची काली. मग ऍडजस्ट करावं लागेल. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिश. बरोबर आहे ना. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस. सोडत चालावं माणसानं, धरून बसू नये. धरून बसलं की ते जीवन जगणं अवघड असतं. चालत राहतं, होत राहतं. चला, त्यांना जाणीवतंय आम्ही आलो नाही याची. आल्या आल्या म्हणले बाबा आम्ही येऊ शकलो नाही बाबा, बस झालं. आपल्याला याच्यापेक्षा अजून काय पावती पाहिजे. बरोबर आहे का नाही. होत राहतं, ऍडजस्ट करत चला. ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत राहतो महाराज. मग ही एवढी मोठी गोष्ट आहे. आज बंधनं नको आहेत कुणाला. प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ एन्जॉय करायची असते, म्हणून बंधनं नको. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पहावया गेलो तेथे देवची ओणी ठेलो. लालचावले मन लागलीशे गोडी, ते जीवेन सोडी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. महाराज म्हणले एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. देहाचा काय भरोसा आहे. मनानं भगवंताचं भजन करा. महाराज म्हणले या मनापुढं मी हातबल झालो. आता माझं मन माझ्या प्रयत्नानं तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, दरोनिया बाही भव हातारी दातारा. तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, देवा माझं मन माझ्या प्रयत्नानं तुझ्याकडे यायला तयार नाही. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. असं रामबा माळ जपताना कुठं बी जात आणि पाकिट मोजताना एकाग्र होत. मनाचा स्वभाव आहे. बरोबर आहे ना. महाराज म्हणले हे मन माझं ऐकाय तयार नाही देवा. ही साध्याची तक्रार नाही, ही मोठ्या मोठ्याची तक्रार आहे. म्हणून तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न असतं, पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बघा आईची उपमा दिली, आईचं उदाहरण दिलं, आईचा दृष्टांत दिला. वेळोवेळी संप्रदायानं आईला पहिलं प्राधान्य दिलं, महिलेला पहिलं प्राधान्य आहे बरं का. तुम्ही बघा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, कुळी कन्या पुत्र, धन्य माता पिता. नाही पिता असल्यामुळं मागं ठेवला. हा धन्य माता मग पिता. बरोबर आहे. मातृदेवो
मग पितृदेव तुम्ही संत माय बाप मग बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर कन्या मग पुत्र. माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आमच्या गावात भजन राहायचं लहानपणी आणि मग मी भजनाला जायचो. आता गावात साधारण भजने राहायचे, मग एखादा अवघड म्हणणारा असायचं, बरोबर आहे. आणि मग ते एखाद्यानं अवघड म्हणलं की बाकीचे टाळ ठेवायचे. मन तूच आता मन मन एकटाच आम्ही जातो घरी, मन तू एकटाच. आज झालं बा आता आहे हा का नाही. महाराज म्हणले माय जगन्नाथ बाप, इथं बी मायचंच आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. लक्षात ठेवा बरं का. अनाथाचा नाथ जनार्दन. पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे, म्हणून पहिली पगार बायांना. ह्या मुख्यमंत्र्याच्या कोण येतात? लाडक्या बहिणी. ऐका आता, या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे या साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची, काल परवा पडलेल्या 1,500ची. असंच ना, लाडकी लेक मी. लहानपणापासून मी परमार्थात आहे. लाडका लेक मी संताचा असा अभंग मला दाखवा. आहे का तुमच्या कोणा? आसन तर माझी माघार आहे बरं का, मला काही असं हे नाही. आसन तर सांगा. लाडका लेक मी संताचा असा अभंग नाही, लाडकी लेक मी संताची असा अभंग आहे. म्हणून ह्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या आहे. पहिली पगार यांना आहे. का? सरकारला बी माहीत होतं की महिला एकदा ठरवलं की ठरलं. माणसाला पगार करून फायदा. माणसाला पगार फक्त यायचा आहे गोंधळ. काशीनाथ बाबा मागं 7-8 महिन्यापूर्वी एक योजना आली होती, शिंदे साहेबांनी चालू केली. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा एक योजना आली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? वय वाढून घेतली आहे ना. फुकटची एसटी आहे म्हणून समीरजी 65चं 75 केलं. बरं आता मला सांगा, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, आकडाच बदलायचा. तोंडावरचं वय कसं वाढवणार? ते एसटीत बसल्यावर मजा येते बघा. मध्ये एसटीत बसलं की तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याच्या लक्षात येतं ही 75ची नाही. मग हे तिच्याकडे पाहून करतंय. खरं आहे, तिच्या लक्षात येते खोटं याला कळलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला? कार्टाकडे पाहि ना. अधिकारी येडाय का रे यार? बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट आहे. डोळे जळाले काय तुझे? 75 तिच्याच शब्दात सांगतो, बरोबर आहे का नाही? आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला बा. एसटीला लाल परी म्हणतात ना, ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75ची पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगा. जिचा परवाचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दूर बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू इथून आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता अक्का 1 तारखेचा हप्ता आला का? मार्चच्या आला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं 65 आणि 75 असं दोन्ही योजनेत कसं काय बसीन? 2 आधार कार्ड काढणे म्हणे.
एकावर 65 केलं आणि एकावर 75 केला. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती जे सातवी तयाचा हरीख वाटे देवा विठाळा पहिलं प्राधान्य महिलेला आहे. चला महाराज म्हणले या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे. पण चेहरा न पाहता गुण न पाहता 9 महिने 9 दिवस जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्या अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. उसे माँ की अदालत कहते हैं. हे बघा करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे माया हो झालं व्यवस्थित तर बाळ नाही तर अंत याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली ना माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. अरे माय आहे म्हणूनच माहेर म्हणतात आणि सासू आहे म्हणून सासर आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. या महिलांना 8 दिवसातून संजूबुवा 4 दिवस तरी उपवास असतात. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. मुलासाठी मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी. ह्या गणेशगडला काशीनाथ बाबाच्या पायावर डोकं ठेवायला जात असतील पण स्वतःसाठी नाही परिवाराच्या सुखासाठी. कधी बाबाकडे येणाऱ्या महिलांचा तुम्ही ऐका बाबा मला काय कष्ट व्हायचे तर होऊ द्या हो माझ्या लेकराला आनंदित राहता आलं पाहिजे नेहमी बरं का. एवढे उपवास तपवास जर करत असेल ना तर सगळ्या परिवारासाठी आणि घरच्या लेकरासाठी. मी सांगेन तुम्हाला लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ सबसे बडी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं है माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ आखिर माँ होती है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती आई वाचुनी पोर वेगळी नाते तुटले पार मावळला धार आईचा मावळला धार स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी. जगाचा स्वामी जरी असला त्याला माय नसेल तर तो भिकारी. मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर कुणाचं दर्शन घ्यायचे आईचं. निवडून आल्यावर कुणाचं दर्शन घ्यायचे आईचं. वाढदिवस कुणाबरोबर साजरा करायचे आईच्या हातानं जेवण करून. अरे छोटा कार्यकर्ता असला तर 5 स्टारला जाऊन वाढदिवस करतो. 140 करोड जनतेचा मालक माईच्या हातानं जेवून वाढदिवस करत होता. मोदी साहेबाला गेलेली सत्ता आणता आली पण गेलेल्या मायला नाही आणता आली. मी सांगेन पैसों से खाना मिलता है भूख नहीं मिलती किताब मिलता है ज्ञान नहीं मिलता बिस्तर मिलता है नींद नहीं मिलती बंगला गाडी मिलते है माँ नहीं मिलती. सगळं काही मिळेल तुम्हाला पण गेलेली माय मिळणार नाही. गेलेली आई
पुन्हा मिळणार नाही. लक्षात ठेवा. आणि या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. आणि महाराज मी सांगेन, गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर तेवढंच प्रेम करते. चला बाबाला येऊन सांगा हा माणूस वाईट आहे. लक्षात, बाबाला येऊन सांगा हा माणूस वाईट आहे, याला तुम्ही जवळ करू नका. बाबा म्हणतात अरे वेड आहे का, चालत राहते, होत राहते, जाऊ दे, काय नसते. ही आईची भूमिका घेणारे महाराज असतात. वा वा. त्यांना सगळे सारखे. एखादा पिणारा जरी आला तर त्याला चहा पाजतात ते, ए याला चहा पाजन, जाऊ द्या घरी, जाऊ चहा पाज. हे दुसरा चहा पिऊन आलं पण याला हा चहा पाजन, जाऊ द्या घरी. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, ही आईची भूमिका असते. गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. आणि महाराज आईला कमी त्रास आहे. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करताना कमी दुःख असतं का, कमी त्रास असतो. पूर्वीचा काळ आठवा. पूर्वीच्या काळात मिक्सर नव्हते बघा. माझ्या लहानपणी तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. बरोबर आहे ना, महिला मंडळ, बरोबर आहे ना. पाट्यावर चटणी वाटायच्या. आणि त्यांची चटणी वाटणं सुरू झाली ना, अर्धी झाली असं रंबवा की दारातून एक आवाज येतो, मम्मी झाली. कळलं तुम्हाला. हिची चटणी वाटून अर्धी झाली आणि ते काम फिनिश करून उभं आहे. ते म्हणतं मम्मी झाली. आता किती संकट बघा, हात चटणीचे आणि पोरग बाहेरशी करून उभं आहे. काळजी किती करते ती माय बघा. चटणीचे हात आहे म्हणून त्या हाताने त्याची शीद होत नाही. नवऱ्याला म्हणते हो बाळूची तेवढी शीद व्हावर. नवरा म्हणतो बावळं ठेका, नामवंत पखवाजा आहे मी. अगं विदेशात जाऊन वाजून आलो मी, मला सांगते का त्याची शीद व्हाल. ती म्हणते अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण माझे हात चटणीचे आहे. चटणीच्या हाताने लेकराची शीद हो का, म्हणून म्हणलं त्याची शीद व्हा. बघा हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्याची शीद उतली नाही. किती काळजी येते ना. तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुयाला पाहिजे होती. आग झाली असती मग आई आठवणीत राहिली असते याच्या. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. ए माँ बाप का कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. एवढ्या काळजी करणाऱ्या मायेची आता किंमत नाही. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. किंमत नाही तरी म्हणतं आई तुला काही कळत नाही. महाराज म्हणते लक्षात ठेवा, डोळ्यात काजळ घालताना किती पटकन लेकराच्या डोळ्यात काजळ घालते, तरी पोरग म्हणतं तुला काही कळत नाही. अरे सगळं कळतं तिला, फक्त तुला नाराज करायचं नाही म्हणून ती म्हणते मला काही कळत नाही. एवढाच अर्थ आहे. मी एक सांगू तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. जगात ज्यानं मायबापाचं ऐकलं ना, त्याला महाराजाची बी ऐकायची गरज नाही. मायबापाचं जर ऐकलं ना, चला महाराजाची बी ऐकायची गरज नाही. कोणत्याच मायबापाला वाटत नाही पोराचं वाईट व्हावं, आणि कोणतेच मायबाप पोराला वाईट सांगत नाही. ऐकलं पाहिजे आपण, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले पोराची गोड बातमी आईच्या कानावर यावी, आणि मग तिला किती आनंद होतो, तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. ऐकता हरी गुण, ऐकता हरी गुण,
ऐसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गाता नाही मन प्रसन्न असावं, ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. गाताना प्रेमाने गावं, ऐकताना प्रेमाने ऐकावं. काय माणसं भावे गावे गीत भावे गावे गीता, भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत, भावे गावे गीत भावे गावे, भावे गावे गीत भावे भावे गावे गीत. शुद्ध करून याची चित्त निर्मळ असलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. गाताना प्रेम असावं. काय म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतुक काय कुणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा दुष्काळ प्रेम. बाबा काय तुम्हाला पैसे वाटतात का? बोला. बाबाला एवढं मानायला बाबांनी तुम्हाला 10-5 एकर जमीन घेऊन दिली का? 10-5 लाख रुपयाची मदत केली का? नाही. मग काय वाटतात बाबा? प्रेम सुख देई प्रेम सुख. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. तुमच्या 7-8 जणाच्या तावडीत मी एकटा सापडलो. मग जरा जीव जाना तुम्ही. बरोबर आहे ना? महाराज म्हणले प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एवढी तयार माणसं इथं शब्दाला सुद्धा ते प्रमाण देऊ शकतात. पण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. 11च्या पुढे जाणं आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळं आता मला तुमचं शिजलं सगळ्याचं, आता मग जर शिजू द्या. हा महाराज म्हणले प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान आहे का? म्हणून महाराज म्हणले ऐका. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. प्रेम दिवानी एकदरस दिवानी. गाताना प्रेम असावं, ऐकताना प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे. उद्या हनुमान जयंती आहे म्हणून हनुमंतरायाचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. ऐका. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आले. नंतर अयोध्येमध्ये सीतामातेला घेऊन आले. कथाभाग मोठा आहे, वेळ कमी आहे. अयोध्येत सीतामातेला घेऊन आले आणि ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं. पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणती देवा हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काहीच नाहीये. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावं हनुमंतरायाला? आता कोणत्या शब्दात भाविकरांचं कौतुक करावं की ज्याने एवढा मोठा उत्सव घडून आणला? वा वा. बाबा म्हणतील तुमच्या कार्याच्या मोबदल्यात मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. बस लक्षात ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावं? सीतामाता म्हणली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे तुला काय द्यायचं. सीतामातेनं आपल्या गळ्यातला 9 रत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात.
आता ते माझं दुसरं घड्याळ आहे गाडीत आहे ते 55,000चं आहे ते, पण मी काही विकत नाही घेतलं, मला एकाने गिफ्ट दिलं, एकाने वाढदिवसाला अंगठी दिली. आता इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नियम आहे? काय सांगता कोणाच्या मनात काय येईल काही. हे बघ तुम्ही हसून मग नुकसान करू नका बरं का. ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. 4 चौकात नाव घेईन ना मी, अजून काय बरोबर आहे. एखाद्या वेळेस तुमची काढून घेऊ शकता. बरोबर आहे. बाबाला अंगठ्या घालत नाही का तुम्ही? बोला, घालत नाही? मग मी काय खोटं थोडाच बोलतो. खोटं जीव वाळून टाकायला तयार आहेत लोक, जीव वाळून टाकायला सुद्धा तयार आहेत. एवढी सोपी गोष्ट नाही महाराज, लक्षात ठेवा. हनुमंतरायाला 9 रत्नाचा हार सीतामातेने दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल 9 रत्नाचा हार तुम्हाला दिलाय आणि मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणली, मण्यात कुठं राम असतो का? म्हणले याच्यात राम नाही. म्हणले नाही. मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नहीं राम का वो नहीं काम का, जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. महाराज म्हणले याच्यात राम नाही, फेकून दिला हार, याचं माझ्याजवळ काम नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे काय? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, फाडली छाती, विदीर्ण केली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन रथ करून दिलं. श्रीराम जानकी बैठे
इंजेक्शन द्यायचं काम नाही. रामनामाची ताकद. फाडली छाती हनुमंतरायानं. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. ऐका बरं का, आता जर एखाद्याची